नमस्कार. स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. राज्यात पुन्हा परतीचा मान्सून सक्रिय. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू. ऑगस्ट अखेरीस आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला देशभरात सक्रिय असलेल्या नैऋत्य मान्सून आता आपला परतीचा प्रवास सुरू करत आहे. यावर्षी मान्सूनची माघार नेहमीपेक्षा सुमारे एक आठवडा उशिरा झाली आहे. 2025चा मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल झाला. प्रारंभी त्याची गती चांगली होती, मात्र जुलै महिन्यात उत्तर व पश्चिम भारतात काही काळ पाऊस थांबला. त्यानंतर ऑगस्टमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला आणि सप्टेंबरपर्यंत चांगली पाऊस पडला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार भारतातील काही भागांमध्ये परतीचा मान्सून चालू आहे. यामध्ये विशेष सध्या महाराष्ट्रात मान्सूनचा पुनरागमन दिसून येत आहे. यामध्ये कोकण, घाटवरटी भाग तसेच विदर्भ, मराठवाडा या भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण भारतातील काही किनारी भागात जसे की तामिळनाडूचा उत्तर भाग, मध्य उत्तर-पूर्व मान्सूनसंबंधी पावसाची शक्यता वाढली आहे. तसेच महाराष्ट्रातील कोकण भागात पुढील 48 तासांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा मान्सून पुन्हा सक्रिय का झाला आहे याची आपण कारणे पाहूयात. यामध्ये मान्सूनचा कालावधी संपण्याआधी किंवा त्यानंतर काही काळाने पुन्हा सक्रिय होण्याची घटना हे अनेक वेळा इतर हवामान घटक, समुद्रस्थिती किंवा कमी दाबाची प्रणाली किंवा पश्चिम आणि उत्तर-पश्चिम हवामानाचे परिणाम यामुळे होते. यावेळेस पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली निर्माण झाल्यामुळे पूर्व किंवा पूर्व-उत्तर किनारी भागात पावसाची शक्यता वाढली आहे. तर आपण पाहूयात परतीचा मान्सून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सक्रिय होणार आहे. यामध्ये विशेषतः कोकण, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परतीचा मान्सून हा ऑक्टोबर 2025च्या मध्यापासून महाराष्ट्रात सक्रिय झाला असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला असून हवामान विभाग पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवत आहे. आपण पाहूयात हा परतीचा मान्सून कोणत्या जिल्ह्यांमध्ये सक्रिय आहे. मराठवाडा, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि काही अन्य जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे व विदर्भ या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. इतर अनेक जिल्ह्यांसाठी विजांसह पावसाची शक्यता असल्यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांवरही पावसाचा प्रभाव दिसून येत आहे. यावर्षी मान्सूनचा अनेक राज्यांमध्ये समाधानकारक पाऊस पडला असून काही राज्यांमध्ये पावसाने वड दिली होती. यामुळे शेतकरी अडचणीत आला होता, असे हवामान विभागाने सांगितले आहे. 2025चा मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल झाला होता. प्रारंभी त्याची गती चांगली होती, मात्र जुलै महिन्यात उत्तर व पश्चिम भारतात काही काळ पाऊस थांबला. त्यानंतर ऑगस्टमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला आणि सप्टेंबरपर्यंत चांगलाच मान्सून कोसळला आहे. महाराष्ट्रात यावर्षी सरासरी 92% पावसाची नोंद झाली असून कोकण आणि विदर्भात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला आहे, तर मराठवाड्यातही पावसाचा जोर जास्तच होता. महाराष्ट्राच्या काही भागात परतीच्या मान्सूनचा फटका शेतकऱ्यांना बसणार असून शेतामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, भात व मकाची कापणी सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्र व मराठवाड्यात पाऊस येणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑक्टोबरच्या अखेरीपर्यंत महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे माघारी जाईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये हवामान कोरडे राहील असे हवामान विभागाने म्हटले आहे.
माघारीचा मान्सून म्हणजे भारताच्या कृषी चक्रातील एक निर्णायक टप्पा आहे. हा काळ शेतकऱ्यांसाठी थोडा अनिश्चित असला तरी त्याच वेळी रब्बी हंगामाची तयारी चालू असते. हा परतीचा पाऊस हा रब्बी हंगामासाठी ओल व पोषण देणारा मानला जातो. मान्सूनची सध्याची स्थिती व सक्रिय भाग. स्थानिक हवामान केंद्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतातील काही भागात परतीचा मान्सून सुरू आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या मान्सूनचं पुनरागमन झालेलं असून कोकण, घाटवर्गीय भाग तसेच विदर्भ व मराठवाडा या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच दक्षिण भारतातील काही किनारी भागात जसे की तामिळनाडूचा उत्तर भाग मध्ये उत्तर-पूर्व मान्सून संबंधी पावसाची शक्यता वाढली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हा परतीचा पाऊस व वादळी वाऱ्यासह येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने ज्या भागामध्ये येलो अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे त्या भागातील नागरिकांनी कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या ते आपण पाहूयात. समुद्रकिनारी असणाऱ्या लोकांनी समुद्रात जाणे टाळावे. हा सल्ला फक्त तामिळनाडूकडील लोकांसाठी आहे. शेतामधील काढणीला आलेल्या पिकांची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. पिकांचे तसेच पशुपालनाचे संरक्षण करावे. परतीच्या पावसामुळे शेतातील पीकमालाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे. हवामान विभागाने पुढील 2 ते 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या भारतातील काही भागात विशेषतः महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच दक्षिण भारतातील किनारपट्टी भागात परतीचा मान्सून किंवा पावसाचा पुनरागमन दिसत आहे. हे हवामानशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. कारण यामुळे सामान्य मान्सूनचाच विस्तार नव्हे तर त्यापुढील किंवा त्याच्यानंतरही पावसाळी हालचाल दिसून येते. अलीकडील अलर्ट आणि हवामान अंदाज हे या परिस्थितीचे सूचक आहेत. ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस सक्रिय झाला असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांमध्ये परतीचा मान्सूनची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने पुढील 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. परतीच्या मान्सूनचा प्रवास महाराष्ट्रामध्ये सुरू झाला असून याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या पिकांवर होणार आहे. यामध्ये काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची योग्य ती खबरदारी घ्यावी. अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.